सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपरं शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. श्वासाच्या गतीकडे लक्ष. इनर अवेअरनेस. आंतरिक सजगता. करूया 3 ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून घेऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना ओमचा उच्चार. दुसऱ्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. तिसरा शेवटचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत हो. दोन्ही हात जोडून घेऊया आणि गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना एकत्रित बोलूया. सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोमन आपली जी कोणी इष्ट देवता आहे, आपले गुरुजन आहेत, त्यांना वंदन करूया. आपल्या दिवसाची सुरुवात, आपल्या साधनेची सुरुवात आणि या आठवड्याची सुरुवात आपल्या इष्ट देवतेच्या आणि गुरूंच्या आशीर्वादाने आपण करीत आहोत. ओमच्या आशीर्वादाने करीत आहोत. सावकाश मान सरळ. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करूया. हस्तमर्जन. निर्माण झालेली ऊब संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना, आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्यायचे. हलके हलके आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर फिरवून घ्यायचे आणि अगदी सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. हरिओम. शुभ सकाळ. थोडक्यात माझी ओळख करून देते आणि मग आपली पण ओळख करायची आहे. अच्छा, आवाज कमी येतोय का? मी अजून ट्राय करते मोठ्याने बोलायचं. माझं नाव योगिता सकपाळ आणि आपण दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर आलेलो आहोत. आपला 1 महिन्याचा हा आपण योग साधनेचा वर्ग करीत आहोत. तर थोडक्यात माझी ओळख करून द्यायचं म्हणजे माझं योगा टीचर ट्रेनिंगचं जे डिप्लोमा आहे हा घंटाळे मित्रमंडळ ठाणे येथून कंप्लीट झालेला आहे 2016 मध्ये. आणि 2022 मध्ये मी MA इन योगशास्त्र ही पदवी कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर येथून कंप्लीट केलेली आहे. आणि सध्या मी आयुष मंत्रालयाची YCB लेवल 6 करत आहे, जी योग थेरपिस्टची लेवल आहे. तर असा हा योग साधनेचा प्रवास माझा 2016 पासून चालू आहे आणि मी योग शिकत सुद्धा आहे आणि शिकवत सुद्धा आहे. प्रोफेशनली मी लायब्ररियन म्हणून काम केलेलं आहे 16 वर्ष.
आणि आता मी पूर्णपणे योग साधनेच्या या आपल्या क्षेत्रामध्ये आलेली आहे. आणि आता दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आपली आता ही 17वी बॅच चालू आहे. तर ही आहे माझी थोडक्यात ओळख. आता मला तुम्ही तुमची ओळख करून द्या. तुम्ही कुठून आहात आणि कुठल्या उद्देशाने हा वर्ग तुम्ही जॉईन केलेला आहात आणि कुठली व्याधी तुम्हाला आहे हेही तुम्ही सांगा, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढचे जे काही दिवस आपण साधना करणार आहोत, जर तिथे कुठली कॉन्ट्रा इंडिकेशन्स असतील किंवा तुम्हाला कुठली साधना करायची नाहीये, हे मी तुम्हाला त्यावेळेला सांगू शकेन. ठीक आहे. अंजना ताई, तुमचं सुद्धा स्वागत. हे आपल्या जुन्या साधक आहेत. गेल्या 2 महिन्यापासून ते आपल्याबरोबर जॉईन आहेत. तर मी हा दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी हा माईक लावलेला आहे. या माईकमुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल, पण तुमचे आवाज माझ्यापर्यंत येणार नाहीत. जर तुम्हाला काही अडचण आली किंवा नाही समजलं तर तुम्ही खाली चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता आणि मग तुमचं जे काही क्वेरी आहे ती सॉल्व्ह केली जाईल. तर आता मी हा माईक माझा काढते आणि तुमची थोडक्यात ओळख करून द्या. मी तुम्हाला अनम्यूट करते कारण की सरांनी तुम्हाला म्यूट केलं असेल. मी आता प्रत्येकाला अनम्यूट केलंय. प्रत्येकाने फक्त एक थोडक्यामध्ये स्वतःची ओळख करून द्या. एकेकाने सुरुवात करा. थोडी पण अनम्यूट होऊन बोलू शकता. ओके, राजू सर, तुमचं मला असं वाटतं झालंय अनम्यूट. तुम्ही बोलू शकता. आवाज येत नाही. आवाज येत नाही. ठीक आहे, कोणीही तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकता. No issues. सर, तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो. येतो येतो. हा, नमस्कार. माझं नाव राजू गांजवे, इचलकरंजी मधून आहे. अच्छा. एक 2.5 वर्षापूर्वी माझं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालेलं आहे ओके. आणि आता उजव्या गुडघ्याचं थोडासा गुडघे दुखीचा त्रास आहे. एकच गुडघा. ओके, उजवा का उजवा गुडघा दुखतोय? हो, उजवा गुडघा. ओके, पण तुम्ही मांडी घालून व्यवस्थित बसलाय हो, तेव्हा बसतोय. त्रास होतोय का मांडी घालून बसताना? त्रास थोडासा होतोय. हम्म. तसं मी ज्ञानेश्वरीची वाचनाची सेवा करतोय, त्यामुळे ओके. तसं रोज 1 तासभर मांडी घालून बसत असतो. ओके, खूप छान छान. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय नक्की वाचा. त्याच्यामध्ये वज्रासनाचं त्यांनी जे वर्णन दिलेलं आहे ज्ञानेश्वरांनी, खूप सुंदर लिहिलेलं आहे. 6वा अध्याय नक्की वाचा. खूप ठीक छान आहे. वाटेल तुम्हाला तो वाचताना. आणि तिथलं जे त्यांनी कुंडलिनीचं जे काही वर्णन केलं ना ते खूप सुंदर आहे. जसं जसं आता सुंदर. हा वर्ग पुढे जाईल तस तसं तुमच्या पण लक्षात येईल आणि तुमच्या अजून ते तुम्हाला अजून पक्क समजेल की ज्ञानेश्वर माऊलींनी कसं लिहिलेलं आहे त्या अध्यायामध्ये. छान. खूप खूप धन्यवाद आपले आणि आपलं स्वागत आहे. गुडघेदुखीचा जर जास्त त्रास वाटला, बसून जास्त आसनं करताना जर तुम्हाला खूप नाही असं वाटलं की मी नाही आता जास्त बसून करू शकत, तर तुम्ही चेअरवर बसून केलं तरीही चालेल. म्हणजे तुम्ही तुमची कॅपॅसिटी ओळखून अ, ज्या त्या कृती करायच्या आहेत त्या करू शकता. ठीक ठीक आहे. आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्लीज. कोणीही अनम्यूट होऊन बोलू शकता. अनम्यूट होऊन थोडक्यात ओळख. अंजना काही तुम्ही बोललात तरी चालेल. नमस्कार. नमस्कार. हॅलो. माझं नाव अंजना उपाले आणि मी एक शिक्षिका आहे. साधारण 40 नंतर जे विविध आजार सुरू होतात ते होऊ नयेत आणि मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य राहावं यासाठी मी योगा जॉईन केला आणि मला तुमच्याबरोबर योगा करून खूप छान वाटतंय. तुम्ही पाठवलेल्या व्हिडिओज पेक्षा तुमच्या बरोबर प्रत्यक्षात योगा करण्यात मला जो आनंद मिळतोय तो व्हिडिओ बघण्यात नाही मिळत. थँक्यू. धन्यवाद. ओके. नेक्स्ट प्लीज शुभम सर आणि शुभदा मॅडम. तुमच्या दोघांपैकी कोणीही अनम्यूट होऊन बोला. म्हणजे जर काही व्याधी असेल, ऑपरेशन झालं असेल तर तसं सांगा आणि कुठून आहात तेही सांगा. अनम्यूट होऊन बोला. हा, कारण की
ओके ओके. हा, सॉरी. केलं केलं. गुड मॉर्निंग. माझं नाव शुभम राजरे आहे आणि एक वर्ष आधी माझी डिग्री झाली बॅचलर्स ऑफ कॉमर्स मध्ये. आता मी CFA लेवल 1 करतोय. मी मुंबईचे आहे अच्छा. आणि मी योगा यासाठी करतोय की एक जिम करून एक बॉडी बनते, पण योगा करून बॉडी फ्लेक्सिबल राहते आणि एक मेंटल पीस भेटतं, थोडं शांती भेटते, म्हणून मी योगा जॉईन केलं. माझा डे 1 आहे आज. ओके, स्वागत आहे. Thank you. खूप खूप वेलकम टू दिस क्लास. आणि जिमला जाता का तुम्ही? हो, जिमला जातो. ओके, मग योगा केल्यानंतर अर्ध्या तासाने जिम करत जा, किंवा जिम केल्यानंतर अर्ध्या तासाने योगा करत जा. हो. लगेच जर सुरू केलं तर थोडंसं आपली बॉडी एक्झॉस्ट झालेली असते ना, त्यामुळे ते करताना आपल्याला ते टेम्परेचर थोडंसं स्टेबल यायला लागतं. म्हणून थोडंसं 45 मिनिट्सचा तरी गॅप घ्या, 30 to 45 मिनिट्सचा, आणि त्याच्यानंतर जिम किंवा योगा साधना तुम्ही करू शकता. ठीक आहे. हरिओम, स्वागत आहे तुमचं. शुभदा ताई. नमस्ते, मी शुभदा. हरिओम. मी नगरहून जॉईन केलेलं आहे, अहमदनगरवरून. मला वजन कमी करण्यासाठी हे करायचं. अच्छा, वर्ग जॉईन. बाकी तुम्हाला कसला त्रास? नाही, मला म्हणजे बाकी काही त्रास नाही, कसलं ऑपरेशन झालेलं नाहीये. अच्छा, बीपी वगैरे? नाही, बीपी नाही, शुगर नाहीये, काहीच नाही. अरे वा, हेल्दी आहात. हरिओम, स्वागत पण आहे. वजन जास्त आहे, अबव 80. अच्छा, तुमचं वय काय आहे? 43. 43. हम्म. ओके, ठीक आहे. आणि वजन तुमचं 80 आहे. हा. ओके, प्रोफेशनली काय करता तुम्ही? मी सिव्हिल हॉस्पिटलला जॉब करते. अच्छा. माझं 10 ते 6 टायमिंग असते. ओके, फिक्स ड्युटी आहे का तुमची? बैठे जॉब असल्यामुळं वजन वाढलेलं आहे. ऍक्च्युली तो 6 ते 10 ते 6. 10 ते 6. ओके ओके ओके. हरिओम, तुमचं पण स्वागत आहे. बऱ्याचदा आपल्या थोडंसं आपण ज्या प्रोफेशनली आपण ज्या गोष्टी करत असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपलं वजनाचा थोडासा आपला इश्यू असतो. म्हणजे बैठं काम असेल की वजन वाढतं, आणि कधी कधी गुडघेदुखीचा वगैरे त्रास होतो, म्हणून मी तुम्हाला विचारलं. तर हरिओम, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. तर आता मी माझं माईक लॅपटॉपला जॉईन करते. माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल, तुमचा आवाज मला येणार नाही. जर काही गोष्टी तुम्हाला कळल्या नाही किंवा समजलं नाही कुठलीही गोष्ट, तर तुम्ही मला प्लीज मेसेज करून विचारू शकता. तर आता मी आपल्या वर्गाचा पॅटर्न सांगते तुम्हाला काय आहे. सगळ्यात आधी म्हणजे पहिला दिवस थोडासा आपल्या ओळखीमध्ये जातो, आणि आपण कुठल्या उद्देशाने हा वर्ग जॉईन करतो किंवा योग म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. योग म्हणजे एखाद्या गोष्टीचं दुसऱ्या म्हणजे शरीराकडून मनाकडे होणारी आपली वाटचाल. एखाद्या गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडणं म्हणजे योग. जसं आज आपण दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर आलोय, हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तर असा हा योग जो आहे हा आपल्या प्राचीन भारताची आपल्याला मिळालेली देणगी आहे. हा जो योग आहे हा विविध ठिकाणी विखुरलेला आहे. जसं भगवद्गीता म्हणा किंवा रामायण, महाभारत, योग वसिष्ठ अशा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये हा योग विखुरलेला होता. हा विखुरलेला योग मुनी पतंजलींनी सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी केली, आणि त्याचं पातंजल योगसूत्र या नावाच्या ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली. या ग्रंथामध्ये तुम्हाला कुठेही प्रॅक्टिकली आपल्याला योग करायचा आहे किंवा कुठल्याही आसनाचा त्यांनी उल्लेख केलेला नाहीये, पण तरीही हा जो ग्रंथ आहे हा योग साधनेमधला अतिशय महत्वाचा आणि काय म्हणता येईल त्याला, म्हणजे एकदम मार्गदर्शक असा हा ग्रंथ आहे. ज्याच्यामध्ये मुनी पतंजलींनी आपल्याला अष्टांग योग सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये यमन, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा 8 पायऱ्यांचा समावेश आहे. तर हे जे अष्टांग योग आहेत किंवा याची माहिती काय आहे ही मी तुम्हाला वेळोवेळी ग्रुपवरती पाठवत जाईल. इथे आपल्या वर्गामध्ये कुठेही मी तुम्हाला जास्त थिअरी कुठेही सांगणार नाहीये. आपला जास्त फोकस जो आहे हा प्रॅक्टिकल वरती असणार आहे. जिथे जिथे कुठे उल्लेख म्हणजे असं वाटेल की हा महत्वाचा आहे, तर मी तिथे तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देत जाईल. पण आपल्या वर्गामध्ये थिअरी हा जास्त होत नाही. आपण जास्त प्रॅक्टिकली जास्त अभ्यास करतो किंवा साधना करतो. हे मी तुम्हाला आता यासाठी सांगते की बऱ्याच जणांना योग साधनेचा बॅकग्राऊंड माहिती नसतो, म्हणून मी तुम्हाला हे थोडक्यात सांगतेय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा आसनं करतो त्यावेळेला आपल्याला 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात.
शयन स्थितीमध्ये, बैठक स्थितीमध्ये, दंड स्थितीमध्ये आणि पोटावर करू. त्यामुळे जेव्हा आपण आपला कॅमेरा ऑन करू आणि ऍडजस्ट करू, तेव्हा ऑन केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे की आपण चारही प्रकारे व्यवस्थित दिसलो पाहिजे. शयन स्थितीमध्ये सुद्धा, बैठक स्थितीमध्ये आणि दंड स्थितीमध्ये सुद्धा आपण व्यवस्थित दिसलो पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही कॅमेरा ऍडजस्ट करू शकता, जेणेकरून कुठेही तुम्हाला, मला असं दिसलं की तुम्हाला इथे थोडंसं तुम्ही वेगळं करताय, तर मला ते व्यवस्थित सांगता येईल. ही एक महत्वाची सूचना. आणि दुसरी म्हणजे आपला जो वर्गाचे जे व्हिडिओ आहेत, आजपासून आपला वर्ग सुरू झालाय, आजपासून ते शेवटच्या वर्गापर्यंतचे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाठवले जातील, पण वर्गाच्या शेवटच्या दिवशी. आपण रोज व्हिडिओ तुम्हाला पाठवत नाही. वर्गाच्या शेवटच्या दिवशी सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील, सगळे रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल आणि सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मिळेल. शक्यतो असा प्रयत्न करा की प्रत्येक दिवस अटेंड करायचा. बऱ्याचदा असा आमचा अनुभव आहे की पहिले 2-3 दिवस खूप चांगली प्रेझेंटी असते, पण त्याच्यानंतर मग हळूहळू प्रेझेंटी कमी होत जाते, कारण की आपल्याला व्हिडिओ मिळत असतात. हा एक बॅक ऑफ द माइंड विचार असतो सगळ्यांचा, म्हणून मग प्रेझेंटी कमी असते. जसं आता मगाशी अंजनाताई म्हणाल्या की व्हिडिओपेक्षा जेव्हा आपण लाईव्ह एकमेकांच्या समोर जेव्हा आपण योग साधना करतो, त्याचा एक आनंद वेगळा असतो आणि आपल्याला सुद्धा एक वेगळाच ग्रुप असतो ते करण्यामध्ये. महिनाभर व्यवस्थित कंटिन्यू जॉईन केली की तुम्हाला एक प्रकारची आवड निर्माण होते आणि तुम्ही पण म्हणजे तुमची साधना घरी व्यवस्थित करू शकता. तर हे आपल्या वर्गाबद्दलचे थोडेसे मी तुम्हाला नियम सांगितले किंवा अष्टांग योग बद्दल थोडक्यात माहिती सांगितली. अष्टांग योग बद्दल एक सांगताना राहिलं म्हणजे आपल्याला मुनी पतंजलींनी आसनांच्या संबंधित 3 सूत्र सांगितलेली आहेत महत्वाची. सुरुवातीचं सूत्र म्हणजे स्थिर सूक्ष्मासन. म्हणजे आपण ज्या स्थितीमध्ये, आपण जेव्हा साधी जरी बैठक घातली, त्या बैठकीमध्ये आपल्याला स्थिर आणि ताठ बसता आलं पाहिजे. हे एक त्यांचं पहिलं सूत्र आहे. दुसरं सूत्र म्हणजे ते असं सांगतात आपल्याला, प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती घ्या. आपण जी कुठली आसनं करू, आता आपला वर्ग जो आहे हा बेसिक टू ऍडव्हान्स आहे. सुरुवातीला आपण काही बेसिक आसनं घेतो आणि मग हळूहळू आपली ऍडव्हान्स आसनं सुरू होतात. तर ही आसनं करताना आपल्याला आपली शारीरिक मर्यादा जी आहे, लिमिटेशन जे आहेत, ह्या ओळखून आसनं करायची आहेत. कुठेही आपल्याला दुखापत करायची नाहीये. मी करताना तुम्हाला जे काय म्हणतात, जी आदर्श स्थिती आहे ती दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल, पण आपण आपली शारीरिक क्षमता ओळखून ही कृती करायची आहे. आणि तिसरं महत्वाचं सूत्र म्हणजे ततो द्वंद्वानी विघातः. म्हणजे आपण ज्या स्थितीमध्ये बसू त्या स्थितीमध्ये आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. ही 3 महत्वाची सूत्र लक्षात ठेवायची. ही पहिलं म्हणजे आपल्याला आपले लिमिटेशन्स ओळखायचे आहेत आणि त्या ओलांडायच्या नाहीयेत. तर आपली सुरुवात जी आहे वर्गाची, ही श्वसन मार्ग शुद्धीपासून होते. कपालभाती. कपालभाती आपण 2-3 दिवसानंतर घेऊ. सुरुवातीला आपण एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी करतो. तर ही सुद्धा कशी करायची मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर सुरुवात आपली श्वसन मार्ग शुद्धी, त्याच्यानंतर नेत्र शुद्धी आणि मग वाणी शुद्धी, मग प्रार्थना, चित्तशुद्धी आणि त्याच्यानंतर आपल्या वर्गाची सुरुवात. प्रार्थना जे आहे ती मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करीनच. आजचा आपला पहिला दिवस आहे, ऍडमिशन अजून चालू आहेत. थोडेसे 1-2 दिवस झाल्यानंतर मी तुम्हाला प्रार्थना शेअर करीन. आणि इथे तर मी तुम्हाला नेहमी आपल्या वर्गामध्ये समोर दाखवेनच. हळूहळू आपल्याला प्रार्थना कळली की मग आपण फक्त ओमची प्रतिमा समोर ठेवतो आणि आपल्या वर्गाला सुरुवात करतो. तर आता आपण बघूया की श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते आणि काही हस्तमुद्रा आपल्याला फॉलो करायच्या आहेत, तर त्याही दाखवते. पहिला आपण हस्तमुद्रा बघूया आणि मग श्वसन मार्ग शुद्धी दाखवते. हस्तमुद्रा म्हणजे पहिल्यांदा आपल्याला करायची असते द्रोण मुद्रा. साधी बैठक घालायची. द्रोण मुद्रा म्हणजे आपल्या दोन्ही हातांचे जे आहेत हे असे कप करायचे या प्रकारे. हा, आणि हे आपले हाताचे तळवे आहेत हे आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे असे. हाताची कोपरं जी आहे ही आपण नकळत अशी एकदम ताठ ठेवतो, तर तसं न करता एकदम रिलॅक्स ठेवायचं. बघा, हाताची कोपरं एकदम शरीराच्या जवळ असते. रिलॅक्स. पाठीचा कणा सरळ. जेव्हा आपण हात ताठ ठेवतो तेव्हा नकळत आपल्या पाठीला सुद्धा प्रेशर येतो, म्हणून हात अगदी रिलॅक्स ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ ठेवायची. ही झाली आपली द्रोण मुद्रा. दुसरी आपण करतो ज्ञान मुद्रा. आपला अंगठा आणि पहिलं बोट जे आहे त्यांचे जे टिप्स आहेत त्यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. बरोबर. ही आहे आपली ज्ञान मुद्रा. आणि हाताचा जो हा मागचा भाग आहे तो गुडघ्यावर येईल आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. इथे सुद्धा आपल्याला हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळच ठेवायची आहे. ही आहे आपली ज्ञान मुद्रा. त्यानंतर आपण करतो नमन मुद्रा.
आपली प्रार्थना झाली की आपण नमन मुद्रा करतो. नमन मुद्रा बघा कशी करायची. दोन्ही हात जोडून घ्यायचे. हाताची कोपरं बघा जमिनीला समांतर आहे. आता हे जोडलेले हात आपल्याला डोक्याच्या दिशेने असे वर न्यायचे सरळ. आणि त्यानंतर कमरेतनं पुढे झुकायचं. आता मी थोडीशी क्रॉस होते आणि दाखवते. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेले की आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. बघा सीटचा भाग कुठेही न उचलता जोडलेले हात आपलं कपाळ पूर्णपणे जमिनीवर टेकवायचं. मनामध्ये भक्तिभाव, लीनभाव, कारण की थोडीशी आपली योग साधनेची जी कृती आहे ही आध्यात्मिक आहे, स्पिरिच्युअल आहे. ही झाली आपली नमन मुद्रा. सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं झुकायचं. आता काही जणांची क्षमता फक्त एवढीच असेल, म्हणजे इथपर्यंत गेल्यावरती जर समजा सीटचा भाग आपला उचलत असेल तर तिथे थांबायचं आहे. जेवढी आपली क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे पुढे झुकायचं आणि कपाळ जे आहे हे जमिनीच्या दिशेने सैल सोडायचं. ज्यांना शक्य आहे त्यांनी कपाळ आणि जोडलेले हात जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू नक्कीच जमेल. उलट चाल करताना त्याच क्रमाने सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं. जोडलेले हात क्रमाक्रमाने पुन्हा छातीपाशी. ही झाली आपली नमन मुद्रा. ठीक आहे. द्रोण मुद्रा पाहिली, ध्यान मुद्रा पाहिली आणि नमन मुद्रा आपण पाहिली. 3 मुद्रा आपण पाहिल्या. आणि एक महत्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे जेव्हा मी तुम्हाला डेमो दाखवत असेल, नवीन आसन जेव्हा मी तुम्हाला शिकवते त्यावेळेला पहिलं बघून घ्यायचं की आसन कसं केलं जातं आणि त्याच्यानंतर आपण सगळे एकत्रित करतो. कारण की बऱ्याचदा माहिती नसतं कसं करायचं, टेक्निक माहिती नसते, मग नको दुखापत होऊ शकते. म्हणून पहिला डेमो बघत जा कसा केला जातो आणि त्याच्यानंतर आपण एकत्रित सगळे करणार आहोत. जुन्या साधकांना बऱ्याचदा माहिती असतं त्यामुळे ते करतात, पण जे नवीन साधक आहेत त्यांनी पहिल्यांदा बघायची कृती आणि मग त्याच्यानंतर करायचं आहे. ठीक आहे. त्या 3 मुद्रा कळल्या कशा केल्या, त्या सोप्या आहेत, अगदी बेसिक आहेत आणि त्या आपल्याला रोजच लागणार आहेत. बाकी ज्या मुद्रा आहेत म्हणजे प्राणायाम मुद्रा किंवा हळूहळू जसं आपलं वर्ग पुढे जाईल तशा आपलं वेगवेगळ्या हस्तमुद्रा सुद्धा शिकणार आहोत. तर त्या तुम्हाला पुढे मी त्या वेळेला सांगत जाईल. आता फक्त ह्या 3 मुद्रा लक्षात ठेवायची. तर आता सुरुवातीला आपण बघणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. श्वसन मार्ग शुद्धीमध्ये आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन म्हणजेच श्वास सोडण्याची जी कृती आहे ही आपली ऍक्टिव्ह असते. आपण फोर्सफुली श्वास सोडतो आणि श्वास घेण्याची जी कृती आहे ती पॅसिव्ह असते, म्हणजे सहजपणे आपण श्वास घेतो. श्वास सोडताना मात्र तो फोर्सफुली सोडतो. तर इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की प्रचंड डोकेदुखी असेल किंवा नाक चोरलं असेल, सर्दी झाली असेल, कुणाचं नाकाचं हाड वाढतं किंवा सायनसचा प्रॉब्लेम असतो, तर त्यांनी हे श्वसन मार्ग शुद्धी किंवा कपालभाती जी आहे ही करणं टाळायचं आहे. कधी कधी बघा मॉर्निंगला आपल्याला नकळत शिंका खूप सुटतात. म्हणजे ही प्रत्येकाची ऍलर्जीची गोष्ट असते किंवा प्रत्येकाची प्रकृती आहे, तर त्या शिंका सुटतात. हळूहळू तुम्ही जशी जशी ही श्वसन मार्गाची प्रॅक्टिस कराल किंवा साधना कराल तुमचा हा त्रास जो आहे हा कमी व्हायला लागेल. पण तुम्हाला जर होत असेल त्यावेळेला होत असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. ठीक आहे. तर आता मी दाखवते श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. सुरुवातीला आपण एकेका नाकपुडीने करतो. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करणार. तर डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी जी आहे ही अशी सहज बंद करायची, जेंटली प्रेस करायची. नकळत आपण असा तो दाबतो नाक किंवा असं काहीतरी करतो, तर तसं न करता अगदी सहज जेंटली प्रेस करायची. उजवा जो हात आहे तो गुडघ्यावर ठेवायचा द्रोण मुद्रेमध्ये आणि उजव्या नाकपुडीने सहज श्वास भरून घ्यायचा आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. तुम्हाला दिसते पोटाची हालचाल. पोटाला इनवर्ट स्ट्रोक द्यायचा. बघा उजवीने श्वास घेतलाय, पोट किंचितसं बाहेर आलंय आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. ऍक्टिव्ह एक्झलेशन एकदा करून बघूया आपण. सुरुवात करा. साधी बैठक घाला, पाठीचा कणा सरळ. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करा. बरोबर. उजवा जो हात आहे हा गुडघ्यावर असेल द्रोण मुद्रेत. आणि आता एक सहज श्वास भरून घ्या, पोट हलकसं बाहेर येईल.
आणि श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका द्या आणि फोर्सफुली श्वास सोडा. परत एकदा एक सहज श्वास भरून घ्या, पोट बाहेर येईल. श्वास सोडून पोटाला आतल्या दिशेला झटका. ओके. सावकाश डावा हात खाली येऊ देत. कळलंय आता तुम्हाला कसं केलंय ते? आपण फोर्सफुली श्वास सोडतो. श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडण्याची जी कृती आहे ही फोर्सफुली असते. आपण सुरुवातीला एकेका नाकपुडीने करतोय, हळूहळू आपण कपालभाती म्हणजे दोन्ही नाकपुड्यांनी सुरुवात करणार आहोत. लक्षात आलंय कसं केलंय ते? फक्त मला अंगठ्याने सांगा, कारण की तुमचे आवाज येणार नाहीयेत. ओके ओके. फोर्सफुली आपल्याला श्वास सोडायचा. आता नवीन साधक इथे जॉईन झालेत, जाधव सर म्हणून. सर, तुम्हाला जर कुठली कॉन्ट्राइंडिकेशन्स असतील, म्हणजे कुठल्याही प्रकारची व्याधी असेल, तर मला चॅट बॉक्स मध्ये तुम्ही लिहून पाठवा किंवा नंतर तुम्ही मला सांगितलं तरीही चालेल. बाकी आता आपण सुरुवात करूया श्वसन मार्ग शुद्धी करायला. आता आपल्याला आज फक्त 5 स्ट्रोक द्यायचे आहेत. सहज श्वास घ्यायचा, श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. काही दिवस मी आवर्तन मोजीन, म्हणजे 1 2 3 असं काउंट करीन, पण जसं आपण पुढे जाऊ तसे तसे काउंटिंग आपलं कमी होत जाईल. आपल्याला सवय पण होईल कशा प्रकारे आपण करतो ती. ठीक आहे, सुरुवात करूया. आता साधी बैठक घालूया, पाठीचा कणा सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर, द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे, श्वासाच्या गतीची जाणीव. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर, कपाळावर कोणतीही आटी नाहीये. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. शक्यतो डोळे मिटलेले तसेच ठेवा. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करा. उजवा हात गुडघ्यावरच असेल, द्रोण मुद्रेमध्ये. बरोबर. आता उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या, पोट किंचितस बाहेर येईल आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि फोर्सफुली श्वास सोडा. एक. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घ्या, श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2. तिसरा राऊंड सहज श्वास भरून घेऊया, श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 3. अजून 3 राऊंड करूया. 4 5 6. डावा हात गुडघ्यावर, द्रोण मुद्रेमध्ये. आपली जाणीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा अनुभव घेऊया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करा, जेंटली प्रेस. डाव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडा. डावीने सहज श्वास भरून घ्या, पोट किंचितस बाहेर येतंय आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया, श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2 3 4 5 6. उजवा हात गुडघ्यावर, द्रोण मुद्रेमध्ये. आपली जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, याचा अनुभव घेऊया. दोन्हीही नाकपुड्या, तिथला श्वसन मार्ग आपण मोकळा केलेला आहे. करणार आहोत नेत्रशुद्धी. नेत्रशुद्धी आपण रोजच करत नाही, आठवड्यातून एकदाच आपण ही कृती करतो. आज आपला पहिला दिवस आहे, तुम्हाला समजण्यासाठी आपण ही कृती करूया. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करतो तर इथे एक सायंटिफिक रिझन सुद्धा आहे. आपली जी नर्व्स ज्या आपल्या सिस्टीम आहेत, म्हणजे आपली पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक या ज्या सिस्टीम्स आहेत ह्या ऍक्टिव्हेट होतात. म्हणून आपण ही जी नेत्रशुद्धी किंवा श्वसन मार्ग शुद्धी, ओमचे उच्चार हे यासाठीच करत असतो. आता दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा
पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. बरोबर. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने असतील. दोन्हीही हातांची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. पाठीचा कणा सरळ आहे. खांदे कोपरं रिलॅक्स आहे. समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील एकटक उघड्या नजरेने आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. आपण करतोय नेत्रशुद्धी, बहिर त्राट. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय संवेद्या आत्मवेदा, असं माऊलींनी सुरुवातीलाच ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा हा ओम. अ उ म आणि चंद्रबिंदी 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण एकटक स्थिर नजरेने आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. स्थिती, उत्पत्ती, लय, सर्वसमावेशक ओम. डोळे जणावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश, असं संत तुकारामांनी जे वर्णन केलेलं आहे, त्रिमूर्ती, स्थिती, उत्पत्ती, लय, असा हा ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. आपण करतोय अंतरत्राट. मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी, साधनेकडे आपली वाटचाल अनुकूल होण्यासाठी आपण करीत आहोत ओमची साधना. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप. करूया 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. अचं प्रमाण कमी असेल आणि मचं प्रमाण जास्त असेल. अगदी पुटपुटल्याप्रमाणे खालच्या स्वरातला आपलाच आवाज आपल्याला येईल इतक्या हळू आवाजात आपल्याला हे 3 ओमचे उच्चार करायचे आहेत. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार ओम. दुसऱ्या उच्चाराकरिता खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडत उच्चार ओम. तिसरा उच्चार खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत उच्चार ओम. चौथा उच्चार हा मानसिक असेल. आपापल्या क्षमतेने हा उच्चार करायचा आहे. मनातल्या मनात, शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धितत्व आत्मतत्वाकडून बुद्धितत्वाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. त्यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत मनातल्या मनात उच्चार दोन्ही हात जोडून घ्यायचे. समोर स्क्रीनवर प्रार्थना दिसतेय. अलगद डोळे उघडून घ्या आणि प्रार्थना बघा. माझ्या मागोमाग आपणही बोला. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं
बिन्दुसंयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः. डोळे अर्धत मिटून घ्यायचे. या श्लोकाचा भावार्थ असा आहे की योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असतो. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले जे हात आहेत हे सावकाश डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर, सीटचा भाग न उचलता जेवढं आपल्याला पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं आहे. संपूर्ण लीन भाव, भक्तिभाव मनामध्ये आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. 1 ते 2 श्वास थांबायचं, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आणि मग उलट चाल करताना श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. अगदी सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत जोडलेले हात पुन्हा सावकाश छातीपाशी येतील. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करूया एकमेकांवरती. पामिंग. निर्माण झालेली ऊब आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना द्या, डोळ्यांच्या स्नायूंना द्या आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आज आपण बघूया की बैठक स्थितीमध्ये विश्रांती स्थिती कशी असते. तर इथे आपल्याला बैठक स्थितीमध्ये विश्रांती स्थितीमध्ये दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. बघा 1 ते 1.5 फुटांवर. हात जे आहेत हे मागे ठेवायचे आणि मान मागे सैल सोडायची. ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. आणि आपण आज थोडीशी लुजनिंग एक्सरसाइज करणार आहोत. आपले जे जॉईंट्स आहेत आपल्या हाताच्या बोटांमध्ये, पायाच्या बोटांमध्ये जे सांधे जॉईंट्स असतात ते मोकळे करण्यासाठी सुरुवातीला आपण थोडीशी लुजनिंग एक्सरसाइज जास्त घेतो आणि मग आपल्या आसनांकडे वळतो. तर आता पण आपण तसंच थोडंसं करणार आहोत. दोन्ही पाय जुळवून घ्या. आपले हात जे आहेत हे मागे असतील, पाठीचा कणा सरळ, सीटच्या बाजूला असतील आपले हात, पाठीचा कणा सरळ. आता आपली जाणीव जी आहे ही दोन्ही पावलांकडे घेऊन जायची आहे. दोन्हीही पावलांच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा, म्हणजे ताण द्यायचे. सेपरेटली ते असे ताणायचे, एकमेकांपासून लांब करा. 5ही बोट दोन्हीही पायांची एकमेकांपासून लांब करा, स्ट्रेच करा, स्ट्रेच. आणि मग रिलॅक्स, रिलॅक्स. पुन्हा एकदा दोन्हीही पावलांच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे. एकमेकांपासून ती लांब करायची प्रत्येक बोट. हा बरोबर. आणि मग रिलॅक्स. पुन्हा एकदा दोन्हीही पावलांच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच, ताण द्यायचे. रिलॅक्स, रिलॅक्स. आता फक्त चवड्याचा भाग फोल्ड आणि अनफोल्ड करायचा. म्हणजे सुरुवातीला अंगठा फोल्ड करा, त्याच्यावर 4 बोटं येऊ देत, दुमडायची आहेत. मग ओपन करायचं. मग 4 बोटं फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा. बरोबर. ओपन करायचं. अंगठा फोल्ड करूया, त्याच्यावर 4 बोटं. बरोबर. ओपन करा. रिलॅक्स. मग 4 बोटं फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा. बरोबर. रिलॅक्स. बरोबर. आता पावलं जी आहेत ही अँकल पासून आधी स्वतःकडे खेचून घ्या, स्वतःकडे ताणून घ्या दोन्हीही पावलं. जेव्हा आपण पावलं स्वतःकडे खेचतोय, आपल्या गुडघ्याच्या दिशेने आपली पावलं येत आहेत, त्यावेळेला आपल्या अँकलच्या इथे आलेला प्रेशर आणि आपल्या पोटरीपासून ते अँकलचा जो खालचा भाग आहे तिथे आलेला ताण, याकडे लक्ष द्या, त्याची जाणीव असू देत. आणि मग पुन्हा सावकाश दोन्ही पावलं
जमिनीच्या दिशेने ताणून घ्या. जमिनीच्या दिशेने ताणायची आहे. आणि आता बघा अँकल वरती समोरून ताण येतोय आणि मागची बाजू आणि पोटरीची बाजू म्हणजे आपले काफ मसल्स आहेत तिथे प्रेशर येतो. बरोबर. आता ही आपण कृती थोडीशी डायनॅमिक करणार आहोत. पावलं स्वतःकडे खेचून घ्यायची आणि मग जमिनीकडे ताणायची. बरोबर. स्वतःकडे घ्यायची आहे, जमिनीकडे ताणायची आहे. बरोबर. पुन्हा एकदा 1 2 3 4 5 6. छान. थांबायचंय, मध्यभागी येऊ देत. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे. 1 अगदी सावकाश. बरोबर. 2 3 छान. मध्यभागी येऊन थांबा आणि आता अँटी क्लॉकवाईज 3 वेळा. डावीकडून उजवीकडे. 1 2. फक्त शक्यतो हालचाल आपल्या अँकल मधून पावलामध्ये करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्या गुडघ्यापासूनचा जो भाग आहे तो न उचलता फक्त अँकल मधून पावलं गोलाकार फिरवण्याचा प्रयत्न. बरोबर. 3 वेळा पूर्ण झालं की मग थांबायचं. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीवर येऊ दे आणि टाच जी आहे ही आपली ओटीपोटाकडे येऊ. आणि आता आपल्याला हाफ बटरफ्लाय आपण करतोय. आपला उजवा जो गुडघा आहे तो जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा आणि वर. जमिनीकडे प्रेस करा, वर घ्या. बरोबर. हे करताना पाठीची कमीत कमी हालचाल. डावा हात जो आहे हा आपल्या उजव्या पावलावर ठेवा. उजवा जो हात आहे हा गुडघ्यावर असू दे. पाठीची कमीत कमी हालचाल. जास्तीत जास्त उजवा गुडघा जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि वर घ्यायचा आहे. जमिनीकडे प्रेस करायचा आहे, वर घ्यायचा. आपण करतोय हाफ बटरफ्लाय. इथे आपले जे थाय मसल्स आहेत ते सुद्धा आपले मोकळे होतात. हिप जॉईंट जो आहे तो सुद्धा मोकळा होतो. जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे, वर घ्यायचा. बरोबर. पाठीची कमीत कमी हालचाल. छान. थांबायचं आहे. उजवा पाय सरळ करायचा. हीच कृती डाव्या बाजूने. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर येईल. डावा गुडघा, उजवा हात जो आहे त्याच्याने डावं पाऊल पकडून घ्या. डावा हात जो आहे हा गुडघ्यावर असेल. जास्तीत जास्त गुडघा जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे वरती घ्या. बरोबर. 1 जमिनीकडे, वर. 2 जमिनीकडे प्रेस करायचा आहे, वर घ्यायचा आहे. 3 बरोबर. जमिनीकडे प्रेस करायचा आहे, वर घ्यायचं. 4 आणि एक लास्ट राऊंड. जमिनीकडे जास्तीत जास्त प्रेस करायचा आहे आणि वर घ्या. बरोबर. 5 कृती थांबवायची. डावा पाय सरळ करायचा आहे. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे सैल सोडायची आहे. प्रत्येक आसनानंतर किंवा लुझनिंग एक्सरसाइज नंतर थोडा वेळ विश्रांती घ्यायची. लक्ष श्वासाकडे द्यायचं. सहज श्वास भरून घ्यायचा, पूर्णपणे श्वास सोडायचा. आणि आता साधी बैठक घालून घेऊया. साधी मांडी. उद्या आपण स्वस्तिकासन हे बघणार आहोत. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे स्वस्तिकासन अतिशय उपयुक्त आहे, कारण की आपल्या गुडघ्यांवरती प्रेशर येत नाही. आपण ते उद्या बघणार आहोत. आज आपण फक्त साधी बैठक घालूया. दोन्ही हात समोर असू दे. हाताचे तळवे जे आहेत हे आपले स्क्रीनच्या दिशेला आहेत. बरोबर. आता हाताच्या 5ही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. सेपरेटली ताणायची आहेत बोटं. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. अंगठा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोट. प्रत्येक बोट पेरातनं फोल्ड करा. घट्ट मूठ वळवायची आहे. बरोबर. अंगठा आतमध्ये आधी फोल्ड करा आणि मग त्याच्यावर 4 बोट. मग पुन्हा एकदा ओपन करा. ओपन करायचं आहे. पुन्हा स्ट्रेच द्यायचा आहे. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. 4 बोट फोल्ड करा आणि मग अंगठा येऊ देत. पेरातनं प्रत्येक जॉईंट बोटामधला फोल्ड होऊ देत. बरोबर. छान. ओपन करायची. पुन्हा एकदा स्ट्रेच द्यायचा आहे. स्ट्रेच स्ट्रेच आणि अंगठा आतमध्ये पहिल्यांदा फोल्ड करा आणि मग त्याच्यावर 4 बोट. घट्ट मूठ वळून घ्या. बरोबर. आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा.
आणि आता रोटेशन क्लॉकवाईज, फक्त मनगटामध्ये हालचाल, आपल्या रिस्ट मध्ये हालचाल होईल. सुरुवात करा. 1 2 3 बरोबर, 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 बरोबर, 4 आणि 5. छान. हाताची बोट ओपन करा. दोन्ही हातांचे तळवे जमिनीला समांतर आहेत. बरोबर. आता दोन्ही हाताचे तळवे सिलिंगला समांतर करा. हा. आणि आता हात फोल्ड करूया, सरळ करूया. फोल्ड, सरळ. बरोबर. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. छान. दोन्ही हात समोर येऊ देत. हाताचे तळवे पुन्हा सिलिंगला समांतर आहेत. हात फोल्ड करूया, सरळ करूया. फोल्ड करूया, सरळ करूया. फोल्ड करूया, सरळ करूया. फोल्ड करूया, सरळ करूया. बरोबर. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, सरळ. छान. पुन्हा एकदा फोल्ड करा, खांद्यावर येऊ देत, हात सरळ करा वरती. बरोबर. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. छान. सावकाश, दोन्ही हात खाली, डोळे बंद. आणि तिथल्या तिथेच विश्रांती. आपल्या दोन्हीही हातांचे स्नायू स्ट्रेच झालेले आहेत. आपल्या हातांची बोटं ताणली गेली होती, प्रेशर होता. त्या सगळ्याचा अनुभव घेऊया. आणि त्या सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय. उठून उभं राहायचं. उठून उभं राहायचंय. स्टँडिंग पोझिशन. आता दंड स्थितीमध्ये, स्टँडिंग मध्ये आपण शाळेमध्ये सावधान आणि विश्राम शिकलेलो आहोत ना, तर त्यातला जो विश्राम आहे, म्हणजे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि मान मध्ये सैल सोडायची. ही झाली आपली दंड स्थितीमध्ये, म्हणजे स्टँडिंग पोझिशन मधली विश्रांती अवस्था. ठीक आहे. आता दोन्ही पायांमधलं अंतर थोडस कमी करा. थोडस अंतर असेल दोन्ही पायांमध्ये, म्हणजे अर्ध्या फुटापर्यंत. दोन्ही हात जे आहेत हे आपल्या कमरेवर ठेवा. दोन्ही हात आपल्या कमरेवर. पाठीचा कणा सरळ, मान सरळ मध्यभागी, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता फक्त सूचनेप्रमाणे करा, म्हणजे आपल्याला तुम्हाला असं खाली वगैरे वाकायला नको. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा, पाठीचा कणा आणि मान सरळ असेल. आणि आता सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे येऊ दे. हनुवटी गळ्याकडे येऊ दे. आपण करतोय नेक रोटेशन. मानेचे सांधे जे आहेत हे सैल करतोय आता. आणि आता सावकाश मान आपली उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड करूया. सावकाश मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. आता मान जेव्हा डावीकडे जाईल तेव्हा आपला डावा कान डाव्या खांद्याकडे असेल. सावकाश मान मागे, आपला चेहरा सिलिंगला समांतर असेल. उजवीकडे येताना उजवा कान उजव्या खांद्याकडे असेल. मध्यभागी येताना हनुवटी गळ्याकडे असेल. अशा प्रकारे अजून एक राऊंड करा. सावकाश मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर थांबायचं आहे आणि श्वास घेत घेत मान सरळ करायची. श्वास घेत घेत मान सरळ, दोन्ही हात खाली, थोडा वेळ विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. नकळत जेव्हा आपण सुरुवातीला योगासनं करत असतो तेव्हा आपण ब्रीदिंग आपली होल्ड करतो. नकळत होतं ते. म्हणून सुरुवातीचे काही दिवस आपल्याला प्रत्येक स्थिती केल्यानंतर श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. आणि आता करूया आपण कटिचक्रासन. कटिचक्रासन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर आता आपण थोडंसं ट्विस्टिंग मला करतोय. तर इथे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा, स्ट्रेट. बरोबर. आणि आता उजवा जो हात आहे तो समोरून डाव्या खांद्यावर ठेवा. उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागे असेल उजव्या कमरेवर, मागून उजव्या कमरेवर. सर समोरून घ्या. हा बरोबर. आता बरोबर.
आणि आता सावकाश डाव्या दिशेला मागे वळा. उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. डाव्या दिशेला मागे वळून इथे पूर्णपणे आपल्या कमरेच्या स्नायूंना एक ट्विस्ट मिळतो, फिरतो. सावकाश मध्यभागी या. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. मध्यभागी या. आणि आता डावा हात समोरून उजव्या खांद्यावर येईल. उजवा हात मागून डाव्या कमरेवर येईल आणि उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. अट्टहास नसेल, टाच बघताना नकळत गुडघे फोल्ड होतील तसं न करता दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करून कृती करण्याचा प्रयत्न. सावकाश मध्यभागी. आता हीच कृती थोडीशी डायनॅमिक असेल, थोडीशी जलद हालचाल असेल. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. सुरुवात करूया. 1 डावीकडे, 2 उजवीकडे. हे करताना हात थोडीशी स्विंग करा. 3 डावीकडे, 4 उजवीकडे, 5 डावीकडे, 6 उजवीकडे, 7 डावीकडे, 8 उजवीकडे, 9 डावीकडे आणि 10 उजवीकडे. सावकाश पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ, दोन्ही हात खाली, विश्रांती. आपण केलंय कटी चक्रासन, विश्रांती. ट्विस्टिंग केल्यानंतर थोडस एक साइडवर्ड बेंड करूया. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. थोडस अंतर असेल दोन्ही पायांमध्ये. उजवा जो हात आहे हा डोक्याच्या दिशेने वर न्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. सावकाश डाव्या साईडला झुका. थोडस ट्विस्ट व्हा डाव्या साईडला. बरोबर. उजवा जो हात आहे वरती तो कोपरातनं सरळ ठेवा. बरोबर. आता उजवा हात खाली, डावा हात डोक्याच्या दिशेने वर आणि थोडस उजव्या साईडला झुकायचं. बरोबर. थोडस फोल्ड व्हा. आपण साइडवर्ड बेंड घेतलाय. बरोबर. आणि आता हीच कृती थोडीशी डायनॅमिक असेल, थोडीशी जलद असेल. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर 9 10. थांबायचंय. 10 वेळा झालं की ट्विस्टिंग केलं, साइडवर्ड बेंड केलं. या सगळ्याचा आपल्या कमरेच्या स्नायूंच्या इथे किंवा पूर्णपणे आपल्या शरीरावर जो काही परिणाम झाला त्याचा आपण मागोवा घेऊया. आणि आता एक हलकस स्ट्रेचिंग करायचंय. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. बरोबर. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ दे आणि संपूर्ण शरीर स्ट्रेच करा. पूर्णपणे आपलं शरीर जे आहे ते सिलिंगच्या दिशेने दोन्ही हात जे आहेत ते ताणून घ्यायचा प्रयत्न करा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. आणि आता टाचा जमिनीपासून वरून, आपले जे टोस आहेत ते जमिनीपासून वरून. छान. नजर समोर. आणि आता इथे थांबायचं आहे. 1 2 3 4 5. छान. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत टाचा जमिनीवर येऊ दे. सावकाश सावकाश. बरोबर. पुन्हा एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली येऊ दे. अगदी सावकाश. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये नंतर घ्यायचं. मान मागे सैल सोडायची. विश्रांती. लक्ष आपल्या श्वासात. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. साधी मांडी घालायची. अगदी सावकाश. आपला पहिला दिवस थोडासा माहिती देण्यामध्ये आणि लुझनिंग एक्सरसाइज मध्ये जातो. उद्यापासून आपण आसनांना सुरुवात करणार आहोत. 4ही प्रकारे आपल्याला उद्यापासून आसनं करायला सुरुवात करायची आहे. आज आपण थोडीशी लुझनिंग एक्सरसाइज केली आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेमध्ये. पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना स्पर्श. डोळ्यालगत मिटून ठेवूया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आपण सुरुवातीपासून ते आतापर्यंत जे काही शिकलो किंवा जे काही नवीन आज आपल्या कानावर पडलं त्या सगळ्याचा मागोवा घेऊया. किंवा जे काही आपण लुझनिंग एक्सरसाइज केले, सूक्ष्म व्यायाम केले
या सगळ्याचा मागोवा घेऊया. जाणीव आपल्या श्वासाकडे असेल. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. श्वासाच्या गतीकडे लक्ष. श्वासाची गती संथ मंद आहे की थोडीशी वाढलेली आहे, या सगळ्याचा आपला आपण अनुभव घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. आपण जी बैठक घातली आहे त्या बैठकीमध्ये नकळत गुडघ्यावर, आपल्या काफ मसल्सवर जर ताण असेल तर तो मनाने शिथिल करायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे. आपल्या दोन्हीही पायांची बोट, टाच, तिथे जर कुठला ताण वाटत असेल तर तो मनाने रिलॅक्स करायचा आहे. दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये आहेत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. खांदे कोपरं शिथिल आहेत, रिलॅक्स आहेत. पाठीचा कणा सरळ आहे. पोटाचे स्नायू रिलॅक्स. आपल्या छातीचे स्नायू रिलॅक्स. जाणीव आता कंठापासून मस्तिष्कापर्यंत घेऊन जाऊया. आपल्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू रिलॅक्स. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांची आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य आणि आठी विरहित कपाळ. आपले केस, आपल्या टाळूचा भाग शिथिल. पायाच्या नखापासून ते टाळू पर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. हे अजून रिलॅक्स करण्यासाठी एक खोलवर दीर्घ श्वास नाकाने भरून घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. तोंडावाटे संपूर्ण हवा बाहेर सोडा. अजून एक राऊंड करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया नाकाने आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडूया. रिलॅक्स. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझे सगळे दुःख, व्याधी, चिंता मी सोडून देत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. मी स्वतःला एक धन्यवाद देत आहे की माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी उचित असा मार्ग मी निवडलेला आहे आणि त्या मार्गावर मी यथाशक्ती रोज प्रयत्न करणार आहे चालण्याचा. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देणार आहे असा संकल्प आपण आपल्या मनाला देतो. आणि पुन्हा एकदा करूया. 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार
विचारांची गती कमी झालेली आहे. श्वासाची गती ही संथ मंद लयबद्ध झालेली आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती त्या क्षणी मला प्राप्त होत आहे. आणि ह्या आत्मविश्वासातूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करीत आहोत, आपल्या आठवड्याची सुरुवात करीत आहोत. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्या. समोर स्क्रीनवर शांती पाठ दिसतोय, माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. डोळे अलगद मिटून घ्या. ओम शांती शांती शांती. ज्या पूर्णत्वापासून त्या जगाची निर्मिती झालेली आहे त्या पूर्णत्वाला आपण मनोभावे वंदन करत आहोत. आपली साधना त्याला समर्पित करत आहोत. आपले त्रिविधता आदी भौतिक आदी दैविक आणि आध्यात्मिक तापातून आपली मुक्ती हो, आपली शांती हो असे आपण प्रार्थना करीत आहोत. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार सगळं सोडून देत आहोत. नतमस्तक शरणागत भाव. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. उलट चाल. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोनाकडे करूया. जिथून सुरुवात तिथे शेवट. आपली साधना इथे संपन्न. कोणाला काही कन्फ्युजन असेल ते विचारू शकता. आज आपण अगदीच बेसिक केलंय. उद्यापासून आपल्याला आसनं करायला सुरुवात करायची आहे. अनिल सर आणि दुर्गेश जे नवीन जॉईन झालेत त्यांनी तुम्हाला जर कुठली व्याधी असेल तर तुम्ही सांगू शकता किंवा नंतर मला पर्सनलवर मेसेज केला तरी चालेल. आणखी त्यांची व्हिडिओ पण बंद आहे. ठीक आहे, आपण भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा दुर्वा एज्युकेशनच्या या फॅमिलीमध्ये स्वागत आहे. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते. शुभ दिवस. कोणाला काही विचारायचं आहे का? ओके. अच्छा, तुम्हाला विचारायचं. ओके. बॉडी स्ट्रेचिंग मध्ये प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? एक मिनिट. अनम्यूट झालात का तुम्ही? काय म्हणतात? हो झालं. मला मॉर्निंग मध्ये सकाळी उठल्यावर म्हणजे असं नाक कधी एक बंद असतं, मग म्हणजे नाक गळतं माझं सकाळी, म्हणजे एलर्जी ती. पण एक टाइम म्हणजे पूर्ण झोप झाली नसली तर कसं होतं मला. हा, बऱ्याचदा होतं अशी शिंका येतात. हो. मग ठीक आहे, त्यावेळेला शक्यतो श्वसन मार्ग शुद्धी जी आपण मी बोलली आहे ना ती करणं टाळा. जर कधी वाटलं फ्रेश आहे म्हणजे टाळा, म्हणजे काय करा, प्रयत्न करा, एकदम बंद करू नका.
जिथे आपण 5 स्ट्रोक देतो तिथे 2 स्ट्रोक द्या, पण करा हळू. कारण की मला पण असा त्रास होता एलर्जी सारखा, म्हणजे शिंका यायच्या, पण हळूहळू तो कमी होतो. आणि तुम्ही जसं जसं फक्त एवढंच की सुरुवातीला आपण अट्टहास न करता, म्हणजे आपण खूप जास्त जोरजोरात करतो तसं न करता अगदी सावकाश करा. जिथे आपण 5 स्ट्रोक करतो तिथे 2 करा, पण करा, प्रयत्न करा, एकदम सोडू नका. बऱ्याचदा आपल्याला दुखापत असेल ना की आपण करत नाही ती गोष्ट, पण मला असं वाटतं ती करावी, जेणेकरून ती म्हणजे ती जी दुखापत आहे किंवा ती जी व्याधी आहे ती आपली कमी व्हायला मदत होते. ठीक आहे, मग जिथे 5 आपण करतो तिथे 2 करा. आणि एक छोटस नॅपकिन वगैरे बाजूला ठेवा, म्हणजे तुम्हाला हा. जास्त भेटण्यासारखं होणार नाही. ठीक आहे, चालेल. ओके. आणि दुर्गेश सर, तुम्ही लिहिलं होतं बॉडी पेन आहे, म्हणजे मला फक्त स्ट्रेचिंगला, म्हणजे तुम्हाला कुठला इश्यू असेल. अच्छा, बॉडी स्ट्रेच में प्रॉब्लम है, ओके। तो फिर थोड़ा सा स्ट्रेचिंग करने में आप थोड़ा सा अपना कैपेसिटी देखकर दुर्गेश सर आप कीजिए, ज्यादा स्ट्रेच मत कीजिए, जितना आपको आपके लिमिटेशंस है वो आप संभाल कर कीजिए। अगर कुछ भी इश्यू है या कोई भी व्याधि अगर है आपको, तो आप मुझे बाद में मैसेज करके बता सकते हैं। ठीक आहे, चला भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम, शुभ दिवस. मीटिंग एंड करते.